हो, त्याला मनुष्य जीव मानव म्हणत नाही, तर त्याला देव मानव म्हटलं जातं. सहज आपण आपल्या वाक्यामध्ये उपयोग करतो की किती महान पुरुष आहे, देव माणूस आहे, हो देव माणूस आहे, नाही का? म्हणजे सदकर्म करणारा प्रत्येक व्यक्ती हा देवाप्रमाणे पूजला जातो, संताप्रमाणे पूजला जातो, त्याला देवाची उपमा येते. आणि म्हणून आल्या जीवनामध्ये संत कबीर महाराज म्हणतात की माणसाने सोजवळ बोलावं, दुसऱ्यांवरती निष्काम प्रेम करावं, अशी करणी करावी की नराचा सुद्धा नारायण व्हावा. कबीरदास महाराज सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसे करनी कर चलो जग रोए हम हसे. अशी मनुष्याने जीवनामध्ये करणी केली पाहिजे की आपल्याकरिता आपला तालुका नाही रडला तरी चालेल, आपल्याकरिता आपला गाव नाही रडला तरी चालेल, आपल्याकरिता आपल्या गावातील संबंधी नाही रडले तरी चालतील, पण किमान आपल्याकरिता आपल्या कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये आसू आले पाहिजे. हा नरदेहच त्यासाठी आहे. या नरदेहामध्ये अशी वाणी असावी, हा नरदेह त्या परमात्म्याच्या कामाला यावा. मुखी अमृताची वाणी, देह देवाच्या कारणी. या कलियुगामध्ये, या भौतिक जगामध्ये मनुष्याचा नरदेह केवळ परमात्म्याच्या कामाला आला पाहिजे. याच करिता परमात्मा स्वरूप आत्मा तुमच्या आमच्यामध्ये स्थित झालेला आहे. त्या मागचं हे एकमेव कारण. आणि म्हणून अशा उत्तम स्वभावी, प्रांजळ स्वभावी आमच्या भागित्रामाई, त्यांच्या जीवनाबद्दल बोलायचं तर माझ्याकडे शब्द अपुरे पडतात. सुंदर स्वभाव, मंजुळ वाणी, आपल्या मुलांचं पालन पोषण करण्यामध्ये त्यांनी अखंड आपलं जीवन व्यतीत केलं. आपल्या मुलांना सुसंस्कार लावण्याचं काम केलं. निश्चितपणे या गावामध्ये, या भुरेटिक परिसरामध्ये त्यांचं जीवन ज्या वेळेस व्यतीत होत होतं, त्यावेळेस मात्र भागीत्री माईचं प्रामुख्याने नाव समोर येत होतं. ती प्रांजळ स्वभावी, सर्वांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या. बघा, माणसाच्या जीवनामध्ये जर आपल्याकडे धन नसेल तरी चालेल, आपल्याकडे ऐश्वर्य नसेल तरी चालेल, आपल्याकडे विविध स्वरूपाची संपदा नसेल तरी चालेल, पण माणसाकडे मात्र माणुसकी असणं फार गरजेचं आहे. माणूस धनाने नको, माणूस श्रीमंतीने नको, पण माणूस माणुसकीने श्रीमंत असला पाहिजे. हो, माणसाने माणसाला प्रेम द्यायला शिकलं पाहिजे. माणसानं माणुसकीला जागा हो, आता तरी माणसासारखं माणसानं माणुसकीला जागा हो.